वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. संघटनेचे अध्यक्ष तथा निर्भीड पत्रकार मयूर तांबडे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत पनवेल नवी मुंबई पत्रकार संघ यांनी सामाजिक बांधिलकीचा ठसा अधिक ठळक करत गोरगरीब व गरजू महिलांना 21 शिलाई मशीनचे मोफत वाटप करून महिलांच्या स्वावलंबनाला थेट चालना दिली. हा कार्यक्रम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या कार्यालयात पार पडला. यावेळी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिलांना थेट आणि ठाम शब्दात आवाहन केले. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना महिलांसाठी उपलब्ध आहेत. त्या योजना जर तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील तर गप्प बसू नका, थेट आमच्याशी संपर्क साधा. एकही हक्काची योजना वंचित राहू देणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी यावेळी दिला. महिलांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यावर त्याने विशेष भर दिला. या कार्यक्रमाला पत्रकारिता, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे वातावरण केवळ औपचारिक न राहता महिलांच्या हक्काचा आणि स्वावलंबनाचा आक्रमक सामाजिक संकल्प म्हणून उभे राहिले. शिलाई मशीन हे केवळ साधन नाही, हे महिलांच्या हातात दिलेले स्वाभिमानाचे शस्त्र आहे. पत्रकार संघाच्या या उपक्रमाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की बातम्यांपुरतीच नव्हे तर मैदानात उतरून समाज परिवर्तन घडवण्याची ताकदही पत्रकारितेकडे आहे. पनवेलमध्ये पत्रकार संघाचा हा उपक्रम महिलांच्या स्वावलंबनासाठीचा ठोस आणि कणखर हस्तक्षेप ठरत आहे, असे यावेळी मयूर तांबडे यांनी यावेळी सांगितले.